4 टीम्स एका बाजूला, 4 टीम्स दुसऱ्या बाजूला. येलो कलर टीम फायरच्या थोडंसं बाजूला थांबा, नाही तर फायर उडेल तुमच्यावरती. चला टीम आपण मागून या. आत्ताच एंट्री झाली तुमची मैदानामध्ये. मागून आपल्याला त्या बाउंड्री लाईनच्या आतून यायचंय, बाउंड्री लाईनच्या बाहेरून तुम्हाला यायचंय. जाऊ दे टीम मागे, गाडी तशीच मागे जाऊ देत, जाऊ देत आता गाडी मागे. येस गुड, थँक्यू सो मच. थोडासा लेट पण थेट या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडतोय. आज आपण पाहिलं तर या प्रमुख आकर्षण, प्रमुख उपस्थिती अर्थातच बैलगाडा क्षेत्रातील बाहुबली, चतुर्थ हिंद केसरी आपण पाहिलं तर जयेश शेठ पाटील यांचा लाडका अर्थातच सोन्या 50-50 आपण या सोहळ्यासाठी आपण पाहतोय. बैलगाडा शौकीनांसाठी आपण पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये नवी मुंबईच्या घनसोली मैदानामध्ये प्रथमच घनसोली कॉलनी प्रीमियर लीग आपण पाहिलं तर जयेश शेठ पाटील यांचा सोना पाड्याचा आपण पाहिलं तर लाडका अर्थातच सोन्या 50-50 चतुर्थ हिंद केसरी या सोहळ्यासाठी दाखल झाला. गेटवरती ज्या गाड्या असतील सर्व बाईक्स आपण काढून घ्यायचे. गेटवरच्या सर्व बाईक्स आणि सर्व गाड्या आपण सर्वांनी काढून घ्यायचे. ऑल सेट. सर्व संघ मालकांचं मी पुन्हा स्वागत करतो. आमचे सर्वांनी आदरणीय सुनील दादा मस्कर साहेब असतील, आदरणीय राजू दादा थोरात साहेब असतील, ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंके साहेब, सुरेश दादा सपकाळ साहेब असतील, आमच्या सागरदादा घोडके साहेब असतील, सन्माननीय राजादादा माठे साहेब असतील, सन्माननीय आदरणीय सुरेशदादा सुर्वे साहेब असतील, सन्माननीय आदरणीय अक्षयदादा शेडगे साहेब असतील, त्याचबरोबर अक्षयदादा वेंदे साहेब आणि वीरूदादा पासवान साहेब या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय योगेशदादा बाळासाहेब पाटील साहेब आणि त्याचबरोबर संपतजी किरकिरे साहेब या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. सुस्वागतम. आज जे संपूर्ण व्हिडिओ एडिटर्स या मैदानामध्ये आलेले आहेत त्या सर्व व्हिडिओ एडिटर्सचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. ज्या व्हिडिओ एडिटर्सच्या माध्यमातून हा सोहळा आणि स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचेल त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. आणि ज्यांचं आपण पाहिलं तर आतुरतेने वाट पाहत होतो अर्थातच बाथाडी कामगारांचे नेते सन्माननीय आदरणीय ऋषिकांतजी शिंदे साहेब यांचे आपण पाहिलं तर सुपुत्र नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे नाव आपण पाहिलं तर नगरसेवक म्हणून पोहोचलं गेलं. अर्थातच आपला माणूस, हक्काचा माणूस, सर्वांनी आदरणीय नगरसेवक आदरणीय सौरभ दादा ऋषिकांत शिंदे साहेब यांची महत्वाची उपस्थिती या सोहळ्यासाठी तुम्ही पाहताय. मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय सुरेश दादा सपकाळ साहेब यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आदरणीय नितीनांना रांजणे साहेब यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. आणि ज्या सोन्या 50-50ची खऱ्या अर्थानं आतुरता सर्वांना होती तो सोन्या 50-50 आता चतुर्थ हिंद केसरी तुम्ही पाहताय या महत्वाच्या सोहळ्यासाठी घनसोली कॉलनी प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यासाठी दाखल झाला. अगदी खेळाडूंच्या मध्ये पोहोचेल तो. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 5वं पर्व आणि 5व्या पर्वासाठी तुम्ही पाहता चतुर्थ हिंद केसरी चारही खांदी पब्लिकचा बेताज बादशाह, ओरिजिनल 24 कॅरेट सोनं म्हणून ज्याला म्हटलं गेलं, दोन्ही साईडनं खेळणारा पळणारा ओरिजिनल बिनजोडचा बेताज बादशाह म्हणजे कुमार रिया जयेश शेठ पाटील आणि साहिल विजय पाटील यांचा लाडका म्हणजे बिनजोडचा बादशाह हिंद केसरी सोन्या 50-50 या सोहळ्यासाठी दाखल झाला. आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे अर्थातच नगरसेवक आणि बाथाडी कामगार नेते आदरणीय ऋषिकांतजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय नगरसेवक सौरभ दादा ऋषिकांत शिंदे साहेब यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय सुरेश दादा सपकाळ साहेब आणि त्यांच्यासोबत असलेले संपूर्ण आमच्या त्यांचे सहकारी या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सुस्वागतम. सागर दादा आपलंही आम्ही स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. आलेल्या सर्वच मान्यवरांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि थोड्याच वेळामध्ये आपण या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे वळूया.
ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या उद्घाटन समारंभासाठी लाभत आहे. एक युवा नगरसेवक, युवकांच्या पाठीमागचे खंबीर नेतृत्व सौरभदादा शिंदे यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्याचबरोबर उपजिल्हा प्रमुख शिवसेना नवी मुंबई घनसोली सुरेशदा सकपा या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेल्या तमाम मान्यवरांचं या ठिकाणी आपण करूया. सोन्या 50-50 सोनार पाड्याचा आज दाखल झाला. संपूर्ण बैलगाडा क्षेत्रातील बाहुबली म्हणून ज्या सोन्या 50-50 ला म्हटलं गेलं तो सोन्या 50-50 आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी दाखल झाला. आजही तोच दरार आहे, आजही तीच दहशत आहे. सोन्या 50-50 घनसोली कॉलनी प्रीमियर लीगच्या नवी मुंबईसाठी आपण पाहिलं तर पहिल्यांदाच या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी घोरोंदा मैदानामध्ये दाखल झाला. जण कित्येक मैदानं गाजवली, कित्येक मैदानं भारली. चतुर्थ हिंद केसरी बनला. पब्लिकच्या मनामध्ये ज्यानं घर केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहिलं तर डंबवली तर सोनारपाड्याचं नाव पोचलं गेलं. आणि अर्थातच जय शेठ पाटील यांचा लाडका सोन्या 50-50 याच्या माध्यमातून हे नाव पोचलं गेलं. तोच आज आपण पाहिलं तर संपूर्ण बैलगाडा क्षेत्रातील बाहुबली म्हणून संबोधला जाणारा सोन्या 50-50 घनसोली कॉलनी प्रीमियर लीगसाठी आज दाखल झाला. त्याचे चाहते फक्त क्रिकेटच नाही तर क्रिकेटचे सर्व चाहते आणि संपूर्ण आपण पाहिलं तर बैलगाडा क्षेत्रातील शौकीन आज आपण पाहिलं तर या संपूर्ण सोहळ्यासाठी दाखल झालेत. मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. खास करून आपण पाहिलं तर सोनार पाड्यावरून आज सोन्या 50-50 सोबत आपण पाहिलं तर त्याला घेऊन आज नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहे आमचे चेतनदादा मडवी साहेब. त्याचबरोबर पंकजदादा पाटील यांचा आभार व्यक्त करतो. आमचा परेशदादा तरे देखील आज आलेले आहेत. सुनीलदादा विटकर आणि मारुतीदादा जाधव या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. चला टीम सज्ज राहा. चला चला विनंती करेल आपण सर्वांनी बाजूला व्हायचंय. सर्वांना विनंती करेल सर्व प्रेक्षक सर्वांनी फोटो घेण्यासाठी जे आलेत सर्वांनी बाजूला. सगळ्यात पहिल्यांदा 50-50 मी विनंती करेल लाडका सोना मी विनंती करेल सोन्या 50-50 ला आपण घेऊन यायचंय मैदानामध्ये अर्ध्यापर्यंत घेऊन यायचंय. चला सर्वांनी बाजूला पहा अशा प्रकारचं इथून पुढची रूपरेषा आहे. पहिल्यांदा मान्यवर आणि सोन्या 50-50 मैदानाच्या आतमध्ये एंट्री करेल. त्यानंतर खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि 30 यार्ड वर्तुळाला राऊंड करायचं आहे. सर्व खेळाडू आपण या सूचनेकडे लक्ष द्या. ज्यावेळेस तुमची एंट्री मैदानाच्या आतमध्ये होईल एक एक संघ मैदानाच्या आतमध्ये येईल. त्याच्या पाठोपाठ आणखीन संघ येतील आणि तुम्हाला 30 यार्डला राऊंड करायचं याची आपण नोंद घ्या. ओके. तुतारीच्या निनादामध्ये चतुर्थ हिंद केसरी चार एखादी पब्लिकचा बेताज बादशाह ओरिजिनल 24 कॅरेट सोनं दोन्ही साइडनं खेळणारा पळणारा ओरिजिनल बिनजोडचा बेताज बादशाह म्हणजे कुमार रिया जय शेठ पाटील आणि साहिल विजय पाटील यांचा लाडका म्हणजे बिनजोडचा बादशाह बैलगाडा क्षेत्रातील बाहुबली सोनार पाड्याचा सोन्या 50-50 याचा आगमन मैदानामध्ये होतंय. जोरदार टाळ्यानं करूया. बाजूला लाईनअप करून घ्या. सर्वांनी खेळाडूंनी 30 यार्ड सर्कलला लाईनअप करून घ्या. सर्व खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलला लाईनअप करून घ्यायची आहे. चला सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलला आपण लाईनअप करून घ्या. येस येलो कलर टीम पिंक कलर जर्सी टीम विनंती करेल आपण सर्वांनी लाईनअप करून घ्यायची आहे. दादा लाईनअप करून घ्या पटापट.
चला डिस्टन्स ठेवायचा आपण सर्वांनी डिस्टन्स ठेवा. सर्वांना विनंती करेल आपण सर्व लाईन अप करून घ्यायचा. सर्व टीम्स मी विनंती करेल लाईन अप करा आणि अंतर सोडा. येलो कलर टीम अंतर सोडा दादा, एक एक हात अंतर सोडा, तिथून चालू करा, तिथून अंतर सोडायला चालू करा. या सरका, अजून थोडंसं सरका. येलो कलर टीम अंतर सोडायला सुरुवात करा. सरका पूर्णपणे बाजूला, संपूर्ण सरका. या दादा सर्वांनी सरकून घ्या. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2026 ला अगदी सुरुवात होतीये. उद्घाटन सोहळा आज पार केला जाईल. सर्व खेळाडू 38च्या बाजूने आपण पाहिलं तर सर्कल करून घेत आहेत. ही शिस्त या घनसोली कॉलनी प्रीमियर लीगची आणि संपूर्ण आमचे मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. आज आपण पाहिलं तर अर्थातच आमचे सर्वांनी आदरणीय नगरसेवक आदरणीय सौरभ दादा ऋषिकांत शिंदे साहेब या सोहळ्यासाठी आपण पाहिले तर उपस्थित राहिले आणि त्यांच्यासोबत असलेले संपूर्ण आपण पाहिले तर मान्यवर आणि सर्व आमचे संघ मालक या सोहळ्यासाठी उपस्थित राहताना तुम्ही पाहता. ज्येष्ठांचं पूजन आपण थोड्याच वेळामध्ये करणार आहोत. आमचे सर्व संघ मालक निनादामध्ये या सोहळ्याला आपण पाहिलं तर सुरुवात होते. मी विनंती करेल आमचे सर्वांनी आदरणीय नगरसेवक आदरणीय सौरभ दादा ऋषिकांत शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. खेळपट्टीला आपण पाहिलं तर हळद लावून या खेळपट्टीला पूजलं जाईल. 3 दिवस या सोहळ्या या मैदानामध्ये स्पर्धा खेळली जाणार आणि 3 दिवस आपण ही स्पर्धा होऊ देत. या स्पर्धेला आपण पाहिलं तर खेळाडूंना यश भेटू देत, कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये हीच प्रार्थना श्री गणेशाला केली जाईल. हीच प्रार्थना आपण पाहिलं तर आपल्या कुलदैवताला केली जाईल आणि पहिला खेळपट्टीवरती वाढवला जातोय. क्रिकेटची देवता घनसोली कॉलनी प्रीमियर लीग म्हणजे याच मैदानामध्ये खेळाडू घडले गेले, याच मैदानामध्ये खेळाडू खेळले गेले. गणपती बाप्पा मोरया म्हणत या सोहळ्याचा पहिला नारळ वाढवला जातोय. खूप छान. आदरणीय सर्वांनी सुरेशदादा सपकाळ साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते. त्याचबरोबर आदरणीय सुरेशदादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. आदरणीय सन्माननीय राजूदादा थोरात साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. आदरणीय राजूदादा थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. त्याचबरोबर सर्वांनी आदरणीय सुनील दादा मस्कर साहेब विनंती करेल दादा आपण या. आदरणीय सुनील दादा मस्कर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर या खेळपट्टीचं पूजन केलं जाणार आहे. आदरणीय राजूदादा थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत ओम साईराम म्हणत या सोहळ्याची आदरणीय सुनील दादा मस्कर साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या सोहळ्याचं नारळ वाढवला जातोय. त्याचबरोबर आदरणीय सर्वांनी सागरदादा घोडके साहेब आदरणीय सुनील दादा मस्कर साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. त्याचबरोबर सागरदादा घोडके साहेब यांच्याही शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. आदरणीय योगेशदादा पाटील साहेब यांच्याही शुभ हस्ते आपण पाहिलं तर खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. आदरणीय योगेशदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. आदरणीय अक्षयदादा शिर्गे यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर आदरणीय राजाभाऊ माटे साहेब मी विनंती करेल आपण ही खेळपट्टीचं पूजन करायचं आहे. त्याचबरोबर सर्वांनी वीरूदादा पासवान साहेब आणि त्याचबरोबर सुनील दादा मस्कर साहेब आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याचं आपण पाहिलं तर पूजन केलं जात आहे. आमच्या सन्माननीय अमितराज दादा चव्हाण मी विनंती करेल आपणही या दादा आपल्याही आपण पाहिलं तर या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. आदरणीय सुनील दादा मस्कर साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर सन्माननीय वीरूदादा पासवान साहेब यांच्याही शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. अमितराज दादा चव्हाण साहेब विनंती करेल आपणही या दादा आपल्याही शुभ हस्ते
त्याचबरोबर शिवा जाधव बॉस पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे संस्थापक शिवा जाधव बॉस यांच्याही शुभ हस्ते सुर्वे काका विनंती करेल आपण या सन्माननीय आदरणीय राजने साहेबांना आपलंही मी विनंती करेल आपल्याही शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. थँक्यू शिवा जाधव बॉस पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहिलं तर अध्यक्ष आणि त्याचबरोबर पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांच्या शुभ नारळ वाढवला जातोय. थँक्यू सो मच. आता जाऊयात या स्पर्धेची उद्घाटनाची ट्रॉफी. या स्पर्धेची ट्रॉफी असेल आणि कशी नसेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची ट्रॉफी ओपन केली जाईल. आपण सर्व मान्यवर सर्व VIP मान्यवर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेची उद्घाटन ट्रॉफी सध्या मात्र ओपन केली जाईल. कशी असेल ट्रॉफी या स्पर्धेची अर्थातच काउंटडाऊन देऊयात. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मी विनंती करेल स्ट्रेट कॅमेऱ्याच्या इथून सर्वांनी बाजूला पहा. ड्रोन वरती जाऊ देत. थँक्यू. कॉल देऊयात. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2026 ची ट्रॉफी ऑल सेट. कॉल आपण देणार आहोत. आवाज देऊयात. 10 9 8 सर्वांनी हात लावायचा आहे. सर्वांच्या शुभ हस्ते 7 6 5 4 3 2 1 छत्रपती शिवाजी महाराज की. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग गाजते घनसोलीत भारी. घनसोली मधली टॉप लेवलची नाईटची स्पर्धा भारी. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग गाजते घनसोलीत भारी. घनसोली मधली टॉप लेवलची नाईटची स्पर्धा भारी. क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग आहे हो एक नंबर. घनसोलीकरांचं आयोजन साऱ्यात आहे बघा हो एक नंबर. घनसोली कॉलनी. तुम्हाला वाटेल घनसोली कॉलनी प्रीमियर लीग. वा एक नंबर वा. थँक्यू. मधली टॉप लेवलची नाईटची स्पर्धा भारी. वा थँक्यू डीजे. तुम्हाला वाटेल ही दिवाळी सध्या साजरा चालू आहे. कोणताही सण नाहीये कोणताही उत्सव नाहीये पण घनसोली कॉलनी प्रीमियर लीग आमच्यासाठी प्रत्येक सण आहे. आमच्यासाठी होळी आहे. आमच्यासाठी प्रत्येक जत्रा आहे. आणि होय घनसोली कॉलनी प्रीमियर लीग सध्या उद्घाटन सोहळा तुम्ही पाहता.
आणि तुम्हा सर्वांना सांगायला आवडेल की संपूर्ण घनसोली कॉलनी प्रीमियर लीग आमच्यासाठी दिवाळीच आहे. ही आहे दिवाळी घनसोली कॉलनी प्रीमियर लीगची. दोन्ही कॅप्टन मी विनंती करेल आपण या साई श्रद्धा 11 टीम आणि दुसऱ्या बाजूला साईशा 11 टीम बोथ दी कॅप्टन्स विनंती करेल आपण या. वेलकम कॅप्टन. तर दुसऱ्या बाजूला मी विनंती करेल कॅप्टन आपण या. तर एका बाजूला टीम अर्थातच सुनील दादा मस्कर साहेब यांच्या मालकीचा संघ साई श्रद्धा 11 टीम, तर दुसऱ्या बाजूला साईशा 11 सन्माननीय सागरदादा घोडके साहेब यांच्या मालकीचा संघ. म्हणजे एका बाजूला सागरदादा घोडके साहेब आणि बाजूला सुनील दादा मस्कर साहेब अशी मॅच तुम्हाला बघायला भेटेल. या पण संघ मालक आपण जॉईंट व्हा प्लीज. आपणही संघ मालक जॉईंट व्हायचंय. आदरणीय सुनील दादा मस्कर साहेब आपणही जॉईंट व्हा या. ही अशी मॅच लागली आहे. म्हणजे एका बाजूला टीम साई श्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला साई पण टीम सन्माननीय सौरभ दादा ऋषिकांत शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस कॉल आहे. छापा आणि काटा. कॉल कोण मागणार आहे? देऊयात कॉल. कॉल असेल साई श्रद्धा 11 चा. स्विंग दी कॉइन. छापा कॉल साई श्रद्धा 11. टॉस आहे छापा. कॉल कोण जिंकला? साई श्रद्धा 11 टॉस जिंकलाय. फक्त तो नशिबानं आणि मॅच मेहनतीनं जिंकावी लागणार आहे. जी दिवाळी साजरी झाली घनसोली कॉलनी प्रीमियर लीग, ती दिवाळी कशी वाटली, कशी ओपनिंग वाटली आणि कशा पद्धतीने हा सोहळा आनंद व्यक्त केलास? खरंच जे नियोजन आहे बघण्यासारखं आहे. मला प्रथमतः धन्यवाद मानायचं की ज्यांनी ही मोठी स्पॉन्सरशिप दिली आहे, ही स्पर्धा मानाची बनवली, त्यामुळे या सगळ्या स्पॉन्सरचं मी धन्यवाद बोलेन. नंतर जे मॅनेजमेंट टीमनं मेहनत घेतली त्यासाठी खरंच धन्यवाद. आणि सुनील दादांचा जवळपास हा माझा 3रा सीझन आहे, त्यांचा आयकॉन आहे, त्यामुळे त्यांचं खरंच धन्यवाद. त्यांनी मला संधी दिली. वा, आता टॉस जिंकलायस, महत्वाचा निर्णय. वी विल चूज फील्ड फर्स्ट. ओ या लाईक इट. दे वॉन्ट चूज फील्ड फर्स्ट. टॉस जिंकला, गोलंदाजी घेतली त्यांनी. साईशा 11 संघ मालक बाजूला आहेत, तुम्ही कॅप्टन आहात. ज्या पद्धतीने हा सोहळा पार पडला, ओपनिंग ग्रँड ओपनिंग होती आणि चर्चा भरपूर होती. कशी वाटली ग्रँड ओपनिंग? हा वर्ल्ड कप बनत चाललाय, ही दिवाळी बनत चालली, कशी वाटली ओपनिंग? खूपच छान ओपनिंग होती. ज्या स्पर्धेची आम्ही इतक्या दिवस वाट बघतोय ती स्पर्धा आता सत्यात उतरली आणि आता आम्हाला खेळायला भेटत आहे. वाव, खूप छान. आणि थँक्यू सो मच कॅप्टन. ऑल दी कॅप्टन थँक्यू सो मच. विनंती करेल तयारीला लागा. सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण जाऊयात डाईस वरती. अर्थातच या संपूर्ण व्यासपीठावरती आपण सर्वांनी जाऊयात.
विनंती करेल आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलं तर अखंड हिंदुस्थानाचा आराध्य देवा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या सोहळ्याची सुरुवात आपण करणार आहोत. मी विनंती करेल आपण सर्व VIP मान्यवर आपण सर्वांनी व्यासपीठावरती यावं. संघमालक आपण सर्वांनी व्यासपीठावरती थांबा. येस, सर्वांना विनंती करेल आपण या सर्वांनी VIP डाईसवरती यायचं आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलं तर अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल. या स्पर्धेची ट्रॉफी देखील तुम्ही पाहिलीत. एका बाजूला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, त्यावरती आपण पाहिलं तर छत्रपती श्री शिवाजी महाराज, आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जर पाहिलीत तर अर्थातच छत्रपती संभाजी महाराज. एका पित्यानं सांगितलं स्वराज्यासाठी जगावं कसं, एका पुत्रानं सांगितलं स्वराज्यासाठी मरावं कसं, अशी या स्पर्धेची थीम तुम्ही पाहता. आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलं तर अखंड हिंदुस्थानाचा देवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जाणार. ही परंपरा आणि ही प्रत्येक परंपरा आपण पाहिलं तर ज्या देवतेमुळे देवळामध्ये दिवा आहे, ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. 450 वर्षांचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा एकमेव मराठा राजा म्हणजे छत्रपती. 450 वर्षांचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणारा एकमेव मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर. पाहुनी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला. माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला. सर्जा छत्रपती संभाजी महाराज की. हर हर. या सोहळ्याची होते सुरुवात संपूर्ण मान्यवरांच्या. मी विनंती आहे खेळाडू सर्वजण बाहेर या. सर्व खेळाडू सर्वांनी बाहेर या. दादा मॅच चालू करून घ्या. चला अंपायर्स आपण मैदानामध्ये दाखल व्हा. अमित दादा आपण या मैदानामध्ये व्यासपीठाकडे या. अमित दादा कासुडे आपण सर्वांनी बसून घ्या. संपूर्ण मान्यवर आपण सर्व बसून घ्यायचं विनंती करेल. संपूर्ण VIP मान्यवर आपल्या सर्वांनी आपण बसून घ्यायचं आहे. सर्व खेळाडू आपण सर्वांनी बाहेर या दादा. चला विनंती करेल मॅचला लगेच सुरुवात करून द्या. कमेंट्री बॉक्समध्ये निलेशजी मर्डेकर सर, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल या स्पर्धेसाठी. आजच्या पहिल्याच मॅचसाठी मराठी भाषेतली वाणी आणि आकडे तज्ज्ञ अर्थातच आपण पाहिलं तर निलेश मर्डेकर सर यांची वाणी तुम्हाला ऐकायला भेटेल. राजाभाऊ विनंती करेल आपण आपली कृपया VIP डाईस व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर आमचे सन्माननीय चेतन शेठ मडवी साहेब, पंकजदादा पाटील साहेब विनंती करेल आपण या. चेतनदादा मडवी साहेब आणि पंकजदादा पाटील साहेब विनंती करेल आपण या दादा व्यासपीठावरती. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चला टीम मी विनंती करेल मैदानातून आपण लगेच आपण बाहेर यायचं आहे आणि मॅचला लगेच सुरुवात करून द्यायची आहे. टीम विनंती करेल आपण सर्वांनी बाहेर या आणि मॅचला लगेच सुरुवात करून द्यायची दादा. अतिथी देव भव. टीम विनंती करेल आपण सर्वांनी बाहेर या आणि मॅचसाठी सुरुवात करून द्या. अतिथी देव भव. आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान सत्कार ठेवणं ही परंपरा महाराष्ट्राची आणि तीच परंपरा या सोहळ्याच्या माध्यमातून आपण करणार आहोत. विनंती करेल अमित दादा ट्रॉफी घेऊन लगेच या इकडे व्यासपीठाकडे. प्रवीण दादा फनसेन त्याचबरोबर योगेश दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या सोहळ्यासाठी उपस्थित. अर्थातच आमच्या माथाडी कामगार नेते सर्वांनी आदरणीय ऋषिकांतजी शिंदे साहेब आणि त्यांचे सुपुत्र आपण पाहिले तर
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जे नाव जनतेनं पाठवलं, अर्थातच आपला माणूस हक्काचा सन्माननीय आदरणीय नगरसेवक सौरभदादा ऋषिकांत शिंदे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगच्या वतीनं प्रवीण दादा, योगेश दादा विनंती करेल आपल्या दोघांच्या शुभ हस्ते, अमित दादा आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत. आमच्या खेळाडूंच्या पाठीशी नेहमी ताकदीनं हे नाव उभं राहिलं आणि खेळाडूंसोबत उभं राहिलं पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट आणि संपूर्ण घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचं क्रिकेट सातत्याने चालू राहावं हीच दादांची नेहमी इच्छा. तुमच्यासारखे दानशूर आणि तुमच्यासारखे आशीर्वाद पाठीशी असणं भरपूर महत्वाचं आहे. आम्ही पुनश्च आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद आणि आपला पुनश्च मनापासून अधिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे सर्वांनी आदरणीय आमचे सन्माननीय आदरणीय सुरेश दादा सकपाल साहेब देखील आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि आज आपण पाहिलं तर संघमालक म्हणून या सोहळ्यासाठी ते उपस्थित आहेत आणि त्यांचा ॲज अ संघमालक म्हणून आम्ही आज सन्मान करत आहोत. समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी देखील आपण पाहिलं तर खेळाडूंच्या पाठीशी नेहमी ताकदीनं उभं राहिलेलं हे नाव आहे आणि आज आपण पाहिलं तर सन्मान चिन्ह त्यांच्या फोटोचा, त्यांच्या संघाच्या नावाचा लोगो असलेलं सन्मान चिन्ह हे घनसोली कॉलनी प्रीमियर लीगच्या वतीनं देऊन आम्ही आपले आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय साई श्रद्धा 11चे संघमालक आणि त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय समाजसेवक सन्माननीय सुनील दादा मस्कर साहेब यांचाही सन्मान आम्ही या सोहळ्याच्या वतीनं अर्थातच शिवाजी जाधव बॉस यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करत आहोत. हा सन्मान फक्त तुमचा नाही, हा सन्मान तुमच्या कार्याचा असतो, आतापर्यंत केलेल्या समाजसेवेचा हा सन्मान असतो आणि आपल्या हातून होणारी समाजसेवा अशीच कायम राहो. त्याचबरोबर आम्ही सन्मान करू इच्छितोय गतवर्षी उपविजेता राहिलेला संघ हे नाव फक्त समाजसेवेपुरतं नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीमध्ये देखील हे नाव तुम्ही पाहता. अर्थातच साईश्वर 11 संघाचे संघमालक सन्माननीय राजूदादा थोरात साहेब यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. स्वप्नीलदादा सावंत आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अर्थातच साईश्वर 11 सन्माननीय राजूदादा थोरात साहेब यांचा इथे सन्मान घेतला जातोय. मी आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही एक महत्त्वाचा सन्मान करणार आहोत. कारण की आज नवी मुंबईमध्ये आणि संपूर्ण नवी मुंबईच्या नगरीमध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रथमच आपण पाहिलं तर महादेवाचा नंदी पहिल्यांदाच आपण पाहिलं तर दाखल झाला. अर्थातच हा सन्मान केला जातोय चतुर्थ हिंद केसरी चारे खांदी पब्लिकचा बेताज बादशाह म्हणून ज्यानं नाव आतापर्यंत कमवलं. ओरिजिनल 24 कॅरेट सोनं, बैलगाडा क्षेत्रातील बाहुबली ज्याला म्हटलं जातं, दोन्ही साईडनं खेळणारा, दोन्ही साईडनं पळणारा ओरिजिनल बिनजोडचा बेताज बादशाह कुमार रियाजेश पाटील आणि साहिल विजय पाटील यांचा लाडका म्हणजे बिनजोडचा बादशाह सोनारपाड्याचा सोन्या 50-50 याचा सन्मान ज्यांच्या माध्यमातून घेण्यात जाणार आहे, जे आज संपूर्ण सोनारपाड्यावरून आपण पाहिले तर दाखल झाले आहे. स्वप्नील जाधव याच्या एका शब्दाला मान दिला आणि स्वप्नील जाधव याच्या एका शब्दासाठी आज दाखल झाले आमचे चेतनदादा मडवी साहेब आणि पंकजदादा पाटील साहेब. विनंती करेल आपण या संपूर्ण व्यासपीठ आम्ही आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान करत आहोत. सोन्या 50-50 आज नवी मुंबईमध्ये दाखल झाला. महादेवाचा नंदी आज नवी मुंबईमध्ये दाखल झाला आणि ज्या सोन्या 50-50 संपूर्ण महाराष्ट्र गाजवला असा बैलगाडा क्षेत्रातील बाहुबली आज दाखल झाला. आणि आज आपण पाहिले तर सर्वांनी आदरणीय जयशेठ पाटील आज उपस्थित राहिले नाही, मात्र सोन्या 50-50 सोबत आज चेतनदादा मडवी साहेब, पंकजदादा पाटील साहेब, परेश तरे, सुमित दादा विटकर साहेब आणि मारुती दादा हे सर्वजण आपण पाहिले तर उपस्थित राहिले. हा सन्मान तुमचा, हा सन्मान तुमच्या कार्याचा आणि हा सन्मान सोन्या 50-50 अर्थातच बिनजोडचा बादशाह बाहुबली याचा सन्मान.
सन्माननीय आदरणीय साईशा 11 या संघाचे संघमालक त्याचबरोबर समाजसेवक सन्माननीय सागरदादा घोडके साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी करणार आहोत. अमित दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. साईशा 11 या नावानं संघही खेळतोय आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर आमचे समाजसेवक सन्माननीय आदरणीय सागरदादा घोडके साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. खूप खूप धन्यवाद. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचं सहकार्य तुमचा सपोर्ट हा कायम अशाच पद्धतीने राहावा. मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित गतवर्षी ज्या संघानं पहिल्या क्रमांकाचं प्राइज पटकवलं अर्थातच दोस्ती 11 या संघाचे संघमालक, सेकंड प्राइज ज्या संघानं मिळवलं दोस्ती 11 या संघाचे संघमालक अर्थातच सन्माननीय राजादादा माटे साहेब आणि सन्माननीय सुरेशदादा सुर्वे साहेब यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. प्रवीण दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हे सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. खूप खूप धन्यवाद. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. पुढील सन्मान घेण्यासाठी मी विनंती करेल अर्थातच विधी लिखित वॉरियर्स या संघाचे संघमालक सन्माननीय कुमार अक्षयदादा शेडगे साहेब आणि सन्माननीय अक्षयदादा वेंदे साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. मी विनंती करेल हा सन्मान अर्थातच संदेशदादा माटेकर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षाला जाईल. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय विधी लिखित वॉरियर्स या संघमालक सन्माननीय आदरणीय अक्षयदादा शेडगे साहेब आणि सन्माननीय अक्षयदादा वेंदे साहेब यांचाही सन्मान इथे घेतला जातोय. आपला पासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर व्यासपीठावरती आरव फायटर या संघाचे संघमालक सन्माननीय आदरणीय वीरुदादा पासवान साहेब ते देखील उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. सन्मान अतिथी कक्षामध्ये अर्थातच आरव फायटर या टीमचे ओनर सन्माननीय वीरुदादा पासवान साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सुशांत दादा बिसे मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या दादा. आदरणीय प्रमोद दादा साळुंके साहेब मी विनंती करेल आपणही व्यासपीठावरती या दादा. आदरणीय प्रमोद दादा साळुंके साहेब विनंती करेल आपणही या व्यासपीठावरती. आपलाही सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. आदरणीय किरणदादा शिंदे साहेब विनंती करेल आपणही या. त्याचबरोबर प्रमोद दादा साळुंके साहेब आणि त्याचबरोबर किरणदादा शिंदे साहेब विनंती करेल आपणही या दादा व्यासपीठावरती. मी विनंती करेल व्यासपीठावरती आमचे मान्यवर अर्थातच आज